नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर, कृषी विद ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहे की ज्यावेळेस आपल्या केळीची वेण होत असते, केळीची वेण झाल्याच्या नंतर जे काय आपण फण्यांची असेल किंवा जो काय घड आहे त्याची विरळणी केल्याच्या नंतर जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे जो काय घड आहे तर तो आपण झाडाला ओढून बांधत असतो. तर तो घड आपण कशा प्रकारे ओढून बांधता म्हणजे आपण बांधत असतो आणि का ओढून बांधला पाहिजे, तर आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जो काय घड आहे तर तो कशासाठी ओढून बांधायचा तर ते आपण पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस चांगल्या दर्जाचा घड पडलेला असतो तर जसं आपण घड पडल्याच्या नंतर त्याला फुगवण्यासाठी किंवा त्याला चकाकी चांगल्या पद्धतीने फुगवण्यासाठी आपल्याला त्याला आपण न्यूट्रिएंटचा सप्लाय देत असतो. त्याप्रमाणे जे काही झाड असेल ते न्यूट्रिएंटचा सप्लाय त्याला दिल्याच्या नंतर त्याची वादी असेल, त्याची जे काही जाडी वगैरे असेल तर ती चांगल्या प्रकारे आपल्याला झालेली तिथे पाहायला मिळत असते. जेव्हा याची जाडी वगैरे चांगल्या पद्धतीने, वजन चांगल्या पद्धतीने वाढत असतं त्यावेळेस काय होत असतं की जो काय झाड आहे तर ते झाड घडाच्या साईडला आपल्याला वागताना म्हणजे तिथे बेंड झालेलं पाहायला मिळत असतं. आताच तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस हा घड आपला एक स्मॉल पोझिशनलाच आहे तोपर्यंत जो काय आपलं झाड आहे तर त्या झाडाला थोडा आपल्याला बाग पडलेला पाहायला मिळत असतो. ज्यावेळेस घड आहे तर तो घड चांगल्या पद्धतीने फुगल्याच्या नंतर जे काय झाड आहे तर ते खूप साऱ्या प्रकारे घडाच्या साईडला आपल्याला वाकलेलं तिथे पाहायला मिळत असतं. त्यामुळे आपल्याला जो काही घड आहे तर तो झाडाकडल्या साईडला ओढून बांधण्याचं काम आपल्याला तिथं करणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे काय होत असतं की जो काही ह्याचा जो भार आहे तो झाडाच्या अपोजिट साईडला न जाता झाडाकडल्या साईडला आल्याच्या नंतर जी काय दोघांमधले एक स्ट्रेट बॉन्डिंग जे तयार होत असतं तर ते स्ट्रेट बॉन्डिंग तिथे आपल्याला तयार करणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे काय होत असतं की झाडही आपल्याला तिथे रेललेलं पाहायला मिळत नाही आणि झाड संभाव्यता असते की झाड मोडून पडण्याची तेही आपल्याला तिथे झालेलं पाहायला मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर जे काय आहे तर ते आपण जो काय घड आहे तर तो घड कशा पद्धतीने ओढून बांधला पाहिजे आणि कशाच्या साह्याने ओढून बांधला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, घड ओढून बांधत असताना जो काय आपला नायलनचा दोरा असतो म्हणजे आपण त्याला तंगूस म्हणत असतो, त्याच्या साह्याने तुम्ही जो काय घड आहे तर तो ओढून बांधत असतो. शेतकरी मित्रांनो, हा तंगूस वापरताना जेवढा आपल्याला जाड पट्टीचा आणि पट्टीचा जो काय तंगूस आहे तर तो वापरणं आपल्याला तिथं खूप महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर ज्यावेळेस आपण घड बांधत असतो तर घड बांधत असताना एक आपल्याला काळजी घ्यायची की बरेच शेतकरी काय करतात तर घड बांधत असताना जो काय आपला दोरी आहे तर ती जो काय आपण शेवटचं केळ ठेवलेला आहे तर त्याच्या खाली बांधत असतात. तर शेतकरी मित्रांनो, ही चूक तुम्ही करायची नाही. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण दोरा बांधत असतो तर दोरा बांधत असताना ही काळजी घ्यायची की जो आपण शेवटचं केळ ठेवलेला आहे, जी शेवटची फणी आणि त्याच्या खाली जे एक केळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोरी बांधायची आहे. कारण असं केल्याने आपल्याला काय फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण दोरी जे शेवटचं केळ ठेवलेलं आहे त्याच्या खाली ज्यावेळेस आपण बांधत असतो त्यावेळेस जो काही न्यूट्रिएंटचा झाडाकडून जो घडाला जो न्यूट्रिएंटचा सप्लाय येत असतो तर जे आपण शेवटचं फळ ठेवलेलं आहे किंवा शेवटचं केळ ठेवलेलं आहे तिथपर्यंतच येत असतो. त्याच्या खालचा भाग जो आहे तर तो काही दिवसानंतर आपल्याला सडून गेलेला तिथं पाहायला मिळत असतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण दोरी ह्या केळाच्या खाली बांधत असतो तर त्यावेळेस आपल्याला ती दोरी अशी संभाव्यता असते की निसटून जाण्याची आपल्याला तिथे संभाव्यता असते. त्यामुळे आपल्याला जी काय दोरी बांधत असताना केळ ठेवलेला आहे त्याच्या खाली बांधायची नाही, जे केळ ठेवलेलं आहे त्याच्यावरच बांधायचं आहे. आणि दोरी बांधताना आपल्याला एक काळजी घ्यायची की ज्यावेळेस दोरीचे आपण गाठण वगैरे देत असतो तर थोडं अंतर म्हणजे त्याच्यामध्ये गॅप ठेवून आपल्याला गॅप ठेवून आपल्याला ती गाठण देणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपला घड चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असतो त्यावेळेस जो काही हा दांडा आहे तर त्याचीही ग्रोथ आपल्याला तिथे होताना पाहायला मिळत असते. ज्यावेळेस तुम्ही एकदम त्याला पॅक गाठण देत असता, ज्यावेळेस दांडा वगैरे त्याला दांड्याला वगैरे पॅक गाठण देत असतं त्यावेळेस दांडा वाढत असतो. तर त्यावेळेस जो काही दोरी आहे तर ती दोरी त्या जो काही दांडा आपल्याला ठेवला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे ती दोरी आपल्याला रुतलेली त्यामध्ये पाहायला मिळत असते. ज्यावेळेस आपण दोरी बांधत आहे त्यावेळेस ढिल्ली गाठण आणि त्याच्यामध्ये जो काही गॅप आहे तर तो गॅप ठेवून आपल्याला तिथं दोरी बांधणं त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, ही गाठण दिल्याच्या नंतर जे काही झाड आहे तर त्या झाडाला तुम्हाला घड जेवढा आपल्याला त्या झाडाकडे ओढून बांधता येईल तेवढा आपल्याला घड ओढून त्या झाडाकडे बांधायचं आहे.
कारण जे झाड आहे आणि घड आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन तयार करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं, ज्यामुळे झाड आपलं मोडणार नाही किंवा आपल्याला कललेलं तिथे पाहायला मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस घड बांधणी करत असतात तर त्यावेळेस ह्या काळजी घेणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस आपण या काळजी घेत नाही त्यावेळेस आपल्याला जो काही घड आहे तर तो घड पडलेला पाहायला मिळतो, झाड आपल्याला मोडून गेलेलं तिथे आपल्याला पाहायला मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर केळी बागायतदार शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.